पाहूयात पुढची बातमी। हिंदी इंग्रजी सक्तीची शिफारस ठाकरे सरकारची होती। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंवर घणाघात केला। जुनं दळण पुन्हा दळायची त्यांची सवय आहे। निर्णय लागू करण्यापूर्वी लोक गुवाहाटीला गेले। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला। इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली। पहिल्यांदा माननीय पंतप्रधान मोदी यांनी इंजिनिअरिंग मेडिकल पासून सगळं शिक्षण मातृभाषेत घेण्याची तरतूद केली। नाहीतर मग कशाला कोणी मराठी शिकेल, कशाला कोणी आपली मातृभाषा शिकेल। मला एका गोष्टीचं समाधान आहे, म्हटलं तर अभिमान सुद्धा आहे, अभिमान नक्कीच आहे की मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली। पण त्याचबरोबर एका गोष्टीचं वैषम्य पण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, याचं मला एक खेद सुद्धा आहे की सक्ती कशाला पाहिजे। महाराष्ट्र म्हटलं तर मराठीच असली पाहिजे, पण ते मी केलं।